नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. झिरो आवरचं ब्रीद आहे चर्चा जनहिताची. माध्यमांसारखंच जनतेचं हित पाहतात ते म्हणजे लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन, म्हणजे अशी अपेक्षा तरी आहे. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद आहे, ज्याचा अर्थ म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या संहारासाठी, निर्दालनासाठी असणारं पोलीस खातं. तर पोलिसांचं हे ब्रीद आणि त्यांची प्रत्यक्ष प्रतिमा यात फरकच अधिक जाणवतो. प्रेक्षकांनो, तुम्हीच सांगा, आज एखाद्या प्रकरणात तुम्हाला पोलिसांकडे जावंसं वाटतं का? पोलीस ठाण्यात जाताना न्याय मिळण्याची भावना असते तुमच्या मनात? तुमच्या गंभीर तक्रारींना किती वेळा FIR म्हणून आणि किती वेळा नुसती स्टेशन डायरीतली नोंद म्हणून किंवा तोंडी समज देण्यापुरता दाद दिली जाते? चोरी चपाट्या असोत की गंभीर हाणामारी, किती वेळा दिलेल्या तक्रारीचा निपटारा होतो? गुन्हेगार पकडला जातो? विनयभंग बलात्काराच्या कित्येक प्रकरणात उलट पीडित मुली किंवा महिलेलाच वाटेल ते विचारलं जातं किंवा सुनावलं जातं. मला सांगा, या आपल्या पोलिसांच्या या सगळ्या अशा सगळेच पोलीस नसतील. आम्हाला त्या पोलिसांचा अतिशय अभिमान आहे ज्यांनी कोविडच्या काळात महाराष्ट्रातलं प्रशासन सांभाळलं, वैद्यकीय सेवेला मदत केली. आम्हाला त्या पोलिसांचा अभिमान आहे ज्यांनी वेळोवेळी धर्मांध असलेल्या लोकांमुळे कदाचित घडू पाहणाऱ्या दंगली थांबवल्या आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था नीट राखली. पण हे संस्थात्मक आणि व्यवस्थेचं काम म्हणून पोलीस खरंच छान करतात. पण जेव्हा व्यक्तीचा संबंध येतो, कुटुंबाचा संबंध येतो, एखाद्या माणसाची जेव्हा गरज म्हणून पोलिसांकडे जाण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र दुरूनच नमस्कार करावा असं वाटतो पोलीस स्टेशनला. मग हा माणूस कसा मानणार आपल्याला तारणहार? आणि म्हणूनच आजचा हा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हगवणे प्रकरणाच्या पलीकडे जाणारा मात्र त्याच्याशी संबंधित असलेला आजचा प्रश्न पोल सेंटरवर. महाराष्ट्राचे पोलीस नेमके कुणाचे वाटतात, हा आपला प्रश्न आहे, ज्याला आम्हाला तुमच्याकडून प्रतिसाद हवा आहे. राजकारण्यांचे आहेत का, गुंडांचे वाटतात का, की सर्वसामान्यांचे वाटतात? हा तुम्हाला दिलेला प्रश्न आहे, आम्ही ठरवणार नाही आहोत. आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. X, Facebook, YouTube, Instagram या आमच्या कोणत्याही माध्यमावर तुम्ही जाऊ शकता, मोबाईलद्वारे किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटरद्वारे, आणि या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. महाराष्ट्राचे पोलीस सांगा कुणाचे, राजकारण्यांचे, गुंडांचे की सर्वसामान्यांचे? आता याला प्रश्नाला एक कारण सुद्धा आहे. सध्या गाजणारं वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण. वैष्णवीच्या वडिलांना म्हणजे कसबटे कुटुंबियांना या प्रकरणात जितका छळ हगवणे कुटुंबियांमुळे झाला, तितकाच त्रास पोलीस प्रक्रियेचाही झाला. या प्रकरणातील पोलिसांचा निष्काळजीपणा, उडवाउडवी आणि राजकीय दबावाचा होणारा आरोप पाहता जर पोलिसांनी वेळीच कठोर पावलं उचलली असती तर वैष्णवी आज आपल्यात असती असं नक्कीच वाटायला जागा आहे. खरं तर वैष्णवीच कशाला, तिची थोरली जाऊ मयुरी जगताप हिला सुद्धा हगवणे कुटुंबियांचा असा जाच सहन करावा लागला आणि तिला सुद्धा मारहाण होत होती. याविरुद्ध तिनं पोलिसात जायचं धाडस केलं सुद्धा. मात्र ज्या अबलेला पोलिसांनी सहारा द्यायचा, तिची तक्रार दाखल करून कारवाई करायची, त्याऐवजी पोलिसांकडून उलट तिच्याच आई आणि भावाविरोधात तक्रार घेण्यात आली. आणि तक्रार कुणी द्यावी तर हगवणे कुटुंबियांमधली आगलावी नणंद म्हणून आता जी प्रसिद्ध झालेली आहे, कुप्रसिद्ध झालेली आहे, ती करिश्मा हिच्या तक्रारीवरून पोलीस तक्रार दाखल करतात मयुरी जगतापच्या विरोधात, तिच्या आई भावाच्या विरोधात. आणि एवढं करून ही मयुरी हगवणे फरार होते, करिश्मा सुद्धा फरार होते आणि हे सगळं कुटुंब फरार झालेलं असतं. म्हणजेच पोलिसांनी जर मयुरी जगतापच्या वेळीच हगवणेंना इंगाल दाखवला असता तर वैष्णवीच्या वेळी हगवणे जरा लायकीत राहिले असते. पण हा प्रकार इथेच थांबत नाही. आपल्याला माहितच आहे की पुढे वैष्णवीचा छळही सुरू झाला. तिलाही वाईट मारहाण आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या या छळाला सामोरं जाण्याची बारी होती ती तिच्या वडिलांची, म्हणजे कसबटेंची. बाळाच्या ताब्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना फिरावं लागलं. आणि यात एकदा त्यांना हगवण्यांनी सांगितलेली, निलेश चव्हाणांकडे तुमचं बाळ आहे आणि त्याच्याकडे जाऊन घ्या. त्यावेळी कसपटे या निलेश चव्हाणकडे गेल्यानंतर निलेशनं थेट पिस्तूल काढलं आणि धमकावलं. आणि तिथून पुढे कसपटेंना फक्त स्वतः केलेले प्रयत्न आणि आम्ही सगळा मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ABP माझा, अन्य वाहिन्या, सगळ्यांनी या मीडियाने उठवलेला आवाज आणि कसपटेंनी केलेले प्रयत्न म्हणून मुलगा कुठल्या तरी कथित अज्ञाताद्वारे त्यांना मिळाला, या कुठेही प्रक्रियेमध्ये पोलीस नव्हते. म्हणजे हे 6-7 दिवस त्या बाळाचं काही झालं असतं तर जी तक्रार पोलिसांना मिळाली होती, ज्याच्याबद्दल खरं तर तपास व्हायला हवा होता आणि ज्या गुन्हेगाराबद्दल, निलेश चव्हाणबद्दल पोलिसांकडे सगळे रेकॉर्ड होते, त्याच्या ताब्यात ते बाळ होतं किंवा ते बाळ अन्य 10 ठिकाणी फिरत होतं. आणि म्हणून हगवणे प्रकरणात पोलिसांच्या भूमिकांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. आपण बघूया